माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. शब्दाची आमुच्या जीवनाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. श्री हनुमान सेवा मंडळ काळा किल्ला धारावी गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करत आहे. जगातली 10व्या क्रमांकाची आणि भारतातली 3ऱ्या क्रमांकाची भाषा मराठी. माय मराठी. 140 कोटी लोकसंख्येतले तब्बल 10% 14 कोटी लोक मराठी भाषा बोलणारे. क्ष, ज्ञ, ळ, श संस्कृत मधली उच्चारासाठी अत्यंत कठीण मानलेली अक्षर आपल्या बाराखडीत सहज तोलून धरणारी मराठी. मराठीतल्या ज्ञानेश्वरी, तुकोबांचे अभंग, दासबोध, मृत्युंजय, श्रीमान योगी, छावा, स्वामी, पानिपत, हिंदू, कोसला अशा कित्येक उत्तमोत्तम साहित्य कृती इतर भाषांमध्ये अनुवादित झाल्या. अमृतातेही पैजा जिंके असा गाढा विश्वास असलेली ही माय मराठी अभिजात दर्जा मिळावा म्हणून लढा देते आहे. रंगनाथ पाठारे समिती त्यासाठी नेमली गेली आहे. आजवर फक्त 6 भारतीय भाषांना हा अभिजात दर्जा मिळाला आहे. तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि उडिया. हा दर्जा मिळवण्यासाठी 4 निकष असतात. त्या भाषेचा इतिहास 1500 ते 2000 वर्ष प्राचीन असावा. त्या भाषेतलं साहित्य प्राचीन असावं. ती स्वयंभू असावी, कोणत्या इतर भाषेतून उसनी घेतलेली नसावी आणि तिच्या प्राचीन स्वरूपापासून सध्याच तिचं स्वरूप वेगळं असावं. अभिजात दर्जा मिळावा म्हणून मागण्या, आंदोलन, प्रसिद्धी पत्रक ही झाली एक बाजू. पण आमच्या मनात एक वेगळाच प्रश्न उभा राहिलाय. आम्ही मराठी माणसांनी आमच्या माय मराठीला तो अभिजात दर्जा स्वतःच्या अंतःकरणात दिलाय का? मराठीत कळत नाही का? इंग्रजीत सांगू का? 2 बिहारी भेटले की बिहारी भाषेत बोलतात. 2 कानडी भेटले तर कानडीत. दोघे बंगाली भेटले तर बंगाली भाषेत बोलतात. 2 गुजराती गुजरातीतच बोलतात. पण दोघे मराठी समोरासमोर आले तर मात्र थोडं हिंदी, थोडं इंग्रजी आणि उरलं सुरलं अशुद्ध मराठीत बोलतात. मराठी माणसाला मराठी माणसाशी मराठी भाषेत बोलायला लाज वाटते. थोर साहित्यिक, मराठी मनाचा मानबिंदू पु ल देशपांडेंनी ही नस पकडताना म्हटलंय, आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे. कारण आपल्या मदर टंग मधून आपले थॉट्स जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येतात तितके फॉरेन लँग्वेज मधून करणं डिफिकल्ट जातं. इंग्लिश मात्र मस्ट बी ऑप्शनल. ना धड पुरणपोळी, ना ठेचा, ना आमरस, ना मटण रस्सा. काय करून ठेवलं आम्ही आमच्या माय मराठीचं? ही लक्तरच कुणा परप्रांतीयांनी, परभाषिकांनी नव्हे तर तिच्या अभिमानाचे ढोल पिटवणाऱ्या मराठी माणसांनीच काढली आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून मराठी हद्दपार होतीये. मराठी शाळा ओस पडतायत आणि आपली पोरं ग गणेशाचा गिरवण्याऐवजी ए फॉर ऍपल ची घोकंपट्टी करतायत. अहो, वस्तू मिळते आणि माणसं भेटतात. ही साधी मराठी. आणि आम्ही सरसकट ट्रेन भेटली, पगार भेटला, बस भेटली अशी भरत भेट घेत सुसाट सुटलोय. मग योगच योगा होत, रामच रामा, अथर्वच अथर्वा होत. आणि डोळ्या देखत आम्ही मराठीवरचं आक्रमण मेंढरासारखं पाहतोय.
बोलताना वारंवार हिंदी इंग्रजीच्या कुबड्या घेणं म्हणजे हिंदी इंग्रजीवरचं प्रभुत्व नव्हे, तर आपल्या माय मराठी बद्दलची अक्षम्य अनास्था. वैज्ञानिक क्षेत्रात इंग्रजीचं महत्व असलं तरी फ्रान्स, चीन, जपान, जर्मनी, रशिया, इटली अशा प्रगत देशांमध्ये विज्ञान, शिक्षण, संशोधन मातृभाषेतच चालतं. जशी आपली आई तशी असते आपली मातृभाषा. ती रागावत नाही, पण मनानं तुटत जाते. ती फक्त संवादाचं साधन नसते, ती असते आपला श्वास आणि जगण्याचा ध्यास. ठेच लागल्यावर तोंडातून बाहेर पडतो तो शब्द असतो आई ग. तसं नातं असतं आपलं आणि आपल्या मातृभाषेचं. 12-13व्या शतकात इंग्रजी भाषा सुद्धा फ्रेंच भाषेची बळी ठरली होती. इस्रायल हा इटुकला देश भारतापाठोपाठ स्वतंत्र झाला. मातृभाषा पूर्णतः नष्ट झाली होती त्यांची. पण या दोन्ही देशाच्या नागरिकांनी आपल्या मातृभाषांना पुन्हा ते वैभव प्राप्त करून दिलं आणि जगात प्रगतीचा डंका वाजवला. आपले कुसुमाग्रज त्यांना कळले असावे बहुतेक. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. गुलाम भाषिक होऊन आपल्या प्रगतीचे शिर कापू नका. स्वातंत्र्यवीर सावरकरांना हा धोका तेव्हाच कळला होता. दिनांक, क्रमांक, चित्रपट, दिग्दर्शक, महापौर, हुतात्मा, नभोवाणी, दूरदर्शन असे शेकडो शब्द सावरकरांनी नव्यानं मराठीत तयार केले. याचा अर्थ परभाषेबद्दल त्यांना द्वेष होता असं नव्हे, तर मराठीच्या शुद्धतेची कळकळ होती. मराठीचं वैभव मिरवायला हवं, ते लपवायचं का, ही भावना होती. कारण भाषा मरते तेव्हा अर्थकारण मरतं. भाषा मरते तेव्हा पायाखालची जमीन जाते. डोंबिवली, विरार, पनवेलच्या सीमेपलीकडे मराठी माणूस फेकला गेलाय आणि इथले व्यवसाय, कोटी कोटीची कंत्राट परभाषिक येऊन खात बसला. बोजा बिस्तर घेऊन या, कमवा आणि इथल्या मराठी माणसालाच चाकर बनवा. भाषा नाही आली तरी धंदा कमी पडत नाही, कारण इथे भाषेचा आग्रहच करत नाही कोणी. वर्षानुवर्ष धंदे व्यवसाय करून गब्बर झालेल्या दुकानदारांना दुकानावर मराठी पाट्या लावायची लाज वाटते. माय मराठी विरोधात कोर्टात लढाया लढतात. आजवर अभिजात दर्जा मिळालेल्या 6 पैकी तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या 4 भाषा दक्षिणेकडच्या राज्यातल्या आहेत. यात मोठा अर्थ दडलाय मराठी माणसा. मराठी चेहरा मोहरा असलेली बेस्ट बस आणि कर्मचारी आज अस्तित्वाची लढाई लढतायत. याचा अर्थ काही वेगळा नाहीये. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हाच भाषावार प्रांत रचना स्वीकारली ना आपण. प्रादेशिक भाषांना राजाश्रय मिळावा, व्यवहार सुलभ व्हावेत म्हणूनच ना. मग मराठी भाषेबद्दल आग्रह धरण्यात चूक ती काय? महाराष्ट्र शासन आपल्या परीने प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, स्वतंत्र मराठी भाषा विभाग, विश्वकोश निर्मिती, गेली 6 दशकं चाललेली मराठी राज्य नाट्य स्पर्धा, व्यावसायिक नाटक स्पर्धा, नाटकांना, चित्रपटांना, पुस्तकांना अनुदान, दरवर्षी साजरा होणारा मराठी भाषा पंधरवडा. देशातल्या कुठल्याच भाषेत एवढे प्रयत्न होत नसावेत. आपली मुंबई महानगरपालिका तर मराठीतून MA करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढही देत होती. प्रश्न असा आहे की मराठी माणूस म्हणून आपल्या मातृभाषेला शक्ती देण्याकरता आपण काय प्रयत्न करतो? तिची दशा तर आपण केलीच आहे, पण दिशा ही आपणच देऊ शकतो. मराठीला बाजार मूल्य द्यायला कुणी बाहेरचं येणार नाही. ते काम आपल्यालाच करावं लागणार आहे.
नियमित मराठी पुस्तकं विकत घ्या. मराठी साहित्य कलाकारांना सन्मान द्या. मराठी चित्रपट, मराठी नाटकं त्यांना लोकाश्रय मिळू द्या. फेसबुक, टेलिग्राम, व्हॉट्सॲप मराठीत भावना व्यक्त करा. ज्या क्षेत्रात असाल तिथे मराठीचा आग्रह धरा. इतर भाषकांना लहान सहान वाक्य शिकवा. कोकणी, मालवणी, खानदेशी, ऐराणी, वऱ्हाडी, घाटी बोली भाषा टिकल्या नाहीत ना तर आपली भाषा टिकणार नाही. सगळ्या सरकारी सेवा मराठीमध्ये मिळण्याचा आग्रह धरा. अहो, मराठीतून सही तर करूच शकता ना तुम्ही. भ्रमणध्वनीवर संदेश पाठवताना अट्टहासानं मराठीत लेखन करा. कळू द्या त्या गुगलला आपल्या मराठी भाषेची ताकद. करता येण्यासारखं ते सर्व करा. मराठीला अभिजात दर्जा मिळेल तेव्हा मिळेल, त्याआधी तो आपल्या हृदयात द्या. मराठी बोला, मराठी ऐका. या जगात तुम्हाला ओळख देईल ती ही माय मराठीच. तुमच्या संकल्पाला ही बुद्धीची, विद्येची देवता बळ देवो हीच प्रार्थना. महाराष्ट्र हे माहेर माय बोली मराठीला, माय बोली मराठीला. संत सज्जन ही गाती, संत सज्जन ही गाती तिच्या महतीला, तिच्या महतीला. माय बोली मराठीला, माय बोली मराठीला.